एका माणसाच्या नशिबात राजा होणं लिहिलं असेल, तर ते नशीब कोणी बदलू शकतं का? राजाने खूप प्रयत्न केले, पण शेवटी नशिबाने काय खेळ केला, हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. म्हणून ही सुंदर आणि शिकवण देणारी कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. प्राचीन काळात एका छोट्या गावात रामू नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. त्याच्या कुटुंबात फक्त तो आणि त्याची पत्नी राहत होते. खूप वर्षांनंतर रामूच्या घरी एका मुलाचा जन्म झाला. मुलगा झाल्यामुळे रामू आणि त्याची पत्नी खूप आनंदी झाले. सगळे गावकरी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येऊ लागले. एके दिवशी सकाळी रामूच्या घराबाहेर एक साधू भिक्षा मागण्यासाठी आला. त्या दिवशी घरात आनंदाचा दिवस होता, म्हणून रामूने साधूंना घरात बसायला सांगितले. रामूने नम्रपणे साधूंना सांगितले, महाराज, आमच्या घरी खूप वर्षांनी मुलगा झाला आहे. कृपया तुम्ही याचे नामकरण करा. साधूंनी त्या बाळाला आपल्या हातात घेतले, तेव्हा त्यांनी बाळाच्या हातावर एक विशेष चिन्ह पाहिले. ते चिन्ह पाहून साधू थोडे आश्चर्यचकित झाले. रामूने विचारले, महाराज, काय झाले? तुम्ही एवढे आश्चर्य का करत आहात? साधूंनी हसत सांगितले, रामू, तुझा मुलगा खूप भाग्यवान आहे. त्याच्या नशिबात राजयोग लिहिला आहे. हे ऐकून रामू खूप आनंदी झाला. गावात हळूहळू त्या मुलाबद्दल बातमी सगळीकडे पसरली. सगळे लोक रामूच्या घरी येऊ लागले. ते त्या बाळाला पाहण्यासाठी येत होते, कारण साधूंनी सांगितले होते की हे बाळ मोठं होऊन राजा होणार आहे. एक दिवस त्या राज्याचा राजा जंगलात गेला होता. तो हिरणाची शिकार करत होता. हिरण पळत होता आणि राजा त्याच्या मागे धावत होता. धावत धावत राजा खूप दूर जंगलात गेला. थोड्या वेळाने राजाला खूप तहान लागली. त्याने आजूबाजूला पाहिले, पण तिथे पाणी कुठेच दिसत नव्हते. राजा पाण्याच्या शोधात भटकत भटकत एका गावात येऊन पोहोचला. तेच गाव होते जिथे रामू राहत होता. गावात येताच राजाने एक साधू पाहिला. राजाने साधूंना नमस्कार केला आणि म्हणाला, महाराज, मला खूप तहान लागली आहे. कृपया मला पाणी द्या. साधूंनी राजाला थांबायला सांगितले. ते आपल्या झोपडीत गेले आणि एक भांडे पाणी घेऊन आले. राजाने ते पाणी हळूहळू पिले. पाणी पिल्यानंतर राजाला थोडा आराम वाटला. तेवढ्यात राजाने पाहिले, खूप सारे लोक एका दिशेने जात होते. राजाला आश्चर्य वाटले. त्याने साधूंना विचारले, महाराज, हे सगळे लोक कुठे जात आहेत? साधूंनी उत्तर दिले, ते सगळे रामू नावाच्या शेतकऱ्याच्या घरी जात आहेत. राजाने विचारले, का? काय झाले आहे तिथे? साधूंनी सांगितले, त्याच्या घरी एक बाळ जन्माला आले आहे आणि एका साधूंनी भविष्य सांगितले आहे. राजा उत्सुक झाला. त्याने विचारले, काय भविष्य सांगितले आहे? साधूंनी शांतपणे सांगितले, त्या मुलाच्या नशिबात राजयोग लिहिला आहे. तो मुलगा मोठा होऊन राजकुमारीशी लग्न करेल आणि या राज्याचा राजा बनेल. हे ऐकताच राजाच्या चेहऱ्यावर राग दिसू लागला. भाग 2 इथे संपला.